नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। मंत्री संजय शिरसाट यांना नुकतेच प्राप्तिकर विभागाची नोटीस आली आहे। त्यानंतर आता शिरसाट यांचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय। या व्हिडिओमध्ये संजय शिरसाट दिसत असून त्यांच्या बाजूला पैशांनी एक बॅग भरलेली आहे असा दावा केला जातोय। ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीच हा व्हिडिओ समोर आणलाय। त्यानंतर शिरसाट यांनी माध्यमांसमोर येत आपली प्रतिक्रिया दिली आहे। तो व्हिडिओ माझ्या बेडरूम मधला आहे। मी कुठून तरी बाहेरून आलो असून माझ्या पुढे असलेल्या बॅगेत पैसे नसून कपडे आहेत। संजय राऊत यांनी केलेल्या आरोपात काहीही तथ्य नाही असं शिरसाट यांनी म्हटलंय। महाराष्ट्रातील परवानाधारक हॉटेल आणि रेस्टॉरंट उद्योगावर राज्य सरकारने लादलेल्या अन्यायकारक करवाढीच्या विरोधात येत्या 14 जुलै रोजी राज्यभरातील 20,000हून अधिक हॉटेल आणि रेस्टॉरंट बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय। हा बंद महाराष्ट्र सरकारने हॉस्पिटॅलिटी उद्योगावर लादलेल्या वाढीव करांचा निषेध म्हणून असोसिएशन ऑफ हॉटेल्स अँड रेस्टॉरंट संघटनेच्या वतीने पुकारण्यात आलाय। शालेय शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाला जाग आली असून दिवा भागातील 27 अवैध शाळा शिक्षण विभागाने सील केल्या आहेत। या शाळांमधील विद्यार्थ्यांना जवळच असलेल्या वैध शाळांमध्ये समायोजन करण्यात येणार असल्याचं शिक्षण विभागाने सांगितलंय। अशा 81 अवैध शाळांवर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी काही दिवसांपूर्वी दिले होते। शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात मारहाणी प्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय। अपमानित करणे, मारहाण करणे, संगनमत करून मारणे या कलमांतर्गत अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आलाय। या अदखलपात्र गुन्ह्यांची माहिती मरीन ड्राईव्ह पोलिसांकडून विधानसभा अध्यक्षांना पत्राद्वारे कळवली जाणार आहे। धनगर विद्यार्थ्यांच्या शाळांमधील गैरप्रकरणी कारवाई छत्रपती संभाजीनगरमधील 2 शाळांची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्यामध्ये गॅलेक्सी इंटरनॅशनल स्कूल आणि स्वामी विवेकानंद ग्लोबल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजची मान्यता रद्द करण्यात आली आहे। राज्याचे ओबीसी मंत्री अतुल सावेंकडून दोषी शाळांची मान्यता रद्द करण्यात आली आहे। तत्कालीन सहाय्यक संचालकांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत। महिनाभर पंढरीची वारी करून घरी परतलेल्या शेतकऱ्याचा शेतात काम करत असताना विजेच्या धक्क्यानं 2 बैलांसह दुर्दैवी मृत्यू झालाय, तर पाठीमागेच असलेला भाऊ या घटनेतून थोडक्यात बचावलाय। ही हृदयद्रावक घटना परभणीच्या पाथरी तालुक्यातील पाथरगव्हाण बुद्रुक येथे घडली आहे। या घटनेने पूर्ण गावावर शोककळा पसरली आहे। आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या दाव्यांनी पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे। एकनाथ शिंदे हे अमित शहा यांच्याकडे तुम्ही स्थापन केलेला गट तुमच्यात विलीन करतो, मला पुन्हा एकदा मुख्यमंत्री करा, पण हे सांगण्यासाठी गेले होते असा दावा संजय राऊतांनी केलाय। इतकंच नव्हे तर त्यांनी शिवसेना आमदार अडचणीत असल्याने सुद्धा तक्रारी केल्याचं राऊत यांनी म्हटलंय। त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात पुन्हा एकदा तक्रार केल्याचा राऊत यांनी दावा केलाय। चीनमधून कर चुकवून निकृष्ट बेदाण्यांची मोठ्या प्रमाणावर आयात होत असून यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे आणि राष्ट्रीय महसुलाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे। चीनमधून होणारी बेदाण्यांची बेकायदा आयात तात्काळ थांबवावी, बेदाण्यांचे दर स्थिर ठेवून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने कराव्यात अशी मागणी उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी पत्र लिहून केंद्र सरकारकडे केली आहे। पुणे शहरातील लोकप्रिय गुडलक कॅफे पुन्हा एकदा चर्चेत आलाय। मात्र यावेळी प्रसिद्धीचे कारण त्यांच्या इराणी चहा आणि बन मस्कासाठी नव्हे तर बन मस्कामध्ये आढळलेला काचेचा तुकडा आहे। या दरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे। पुण्यातील खडकवासला धरणाजवळ असलेल्या जंगलात प्रेमी युगलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। आत्महत्या केलेल्या प्रेमी युगलाचे 3 वर्षांपासून प्रेम संबंध असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। आत्महत्या केलेल्या तरुणीच्या बहिणीने काल पोलिसात फिर्याद दिली होती। ई बालभारतीची मुख्य इमारत अत्यंत कमकुवत झाली असून तिची तातडीने पुनर्बांधणी करण्यात येईल तसा निर्णय घेण्यात येणार आहे अशी माहिती शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी विधान परिषदेत दिली आहे। याबाबत सदस्य ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी लक्षवेधीद्वारे प्रश्न विचारला होता। त्यात सदस्य जगन्नाथ अभ्यंकर, विक्रम काळे, किशोर दराडे यांनीही सहभाग घेतला। पुण्यातील एका ऑटोमोबाईल कंपनीला 2,35,00,000 रुपयांचा सायबर गंडा घातला गेलाय। सायबर गुन्हेगारांनी इटलीतील कंपनीच्या अधिकाऱ्यांची बनावट ओळख वापरून मॅन इन द मिडल हल्ल्याद्वारे ही फसवणूक केली। त्यांनी बनावट बँक खात्यात पैसे वळते करून कंपनीला मोठा आर्थिक फटका दिलाय। या प्रकरणी सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय।
बीडमधील माजलगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण लाच घेताना रंगे हात पकडले गेले आहेत। माजलगावमध्ये नगरोत्थान योजनेची कामे सुरू आहेत। कंत्राटदाराने केलेल्या सिमेंट रस्त्याचे बिल काढण्यासाठी आणि कामातील अडथळे दूर करण्यासाठी चव्हाण यांनी लाच मागितली। कंत्राटदाराने याबाबत एसीबी कडे तक्रार केली। तक्रारीनुसार चव्हाण यांनी गुरुवारी 12 लाख रुपयांची मागणी केली, त्यातील 6 लाख रुपये घेताना त्यांना अटक झाली आहे। गोपीचंद पडळकरांनी अत्यंत गंभीर मुद्द्याकडे लक्ष वेधलंय। दुधाच्या माध्यमातून लोकांना जर विष पाजण्याचा प्रयत्न होत असेल तर ते सहन करण्याचं कारण नाही। या संदर्भात मी स्वतः जो आपला फूड अँड ड्रग्ज विभाग, आरोग्य विभाग आहे, अशा सगळ्या संबंधातील विभागाची बैठक घेणार आहे। एक धडक कारवाई आम्ही करणार आहोत। कायदाही कडक केला जाणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। परभणीच्या पूर्णा तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे। प्रवेशाच्या वेळी भरलेली रक्कम आणि फीचे उर्वरित पैसे मागितल्यामुळे एका पालकाला मारहाण करण्यात आली। ही मारहाण संस्था चालकाने रागाच्या भरात केली, ज्यामध्ये पालकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय। या घटनेनंतर संस्था चालकावर परभणीच्या पूर्णा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। शाळेत ही घटना घडली, ती शाळा तत्काळ बंद करावी जेणेकरून इतर मुले तिथे जाऊ नयेत, तसेच दोषींना कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ब्राझील, घाना, त्रिनिदाद आणि टोबॅगो, अर्जेंटिना आणि नामिबिया या देशांच्या दौऱ्यावर होते। या दौऱ्यावर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी कठोर शब्दात टीका केली आहे। आपले पंतप्रधान अशा देशांच्या दौऱ्यावर होते ज्यांची लोकसंख्या 10,000पेक्षा पण जास्त नाही। इतके लोक तर आपल्याकडे जेसीबी पाहायला जमतात अशी टिप्पणी त्यांनी केली होती। परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या टिप्पणीवर आक्षेप घेतला। मान यांचे वक्तव्य अत्यंत बेजबाबदार असल्याचे आणि एखाद्या राज्याच्या प्रमुखाला असे वक्तव्य शोभत नसल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलंय। पश्चिम बंगालच्या राजकारणात सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि प्रमुख विरोधी पक्ष असलेला भारतीय जनता पक्ष यांच्यात सातत्याने संघर्ष पाहायला मिळतो। पण जागपायगुडीमध्ये रात्री उशिरा निर्मनुष्य जंगलात दोन्ही पक्षांचे नेते एका कारमध्ये सापडले। तृणमूल आणि भाजपचे नेते सोबत दारू पित होते। अपलचंदच्या जंगलात हा प्रकार घडलाय। भाजपच्या महिला मोर्चाच्या जलपाईगुडी जिल्ह्याच्या अध्यक्षा दीपा बनिक अधिकारी आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्याला एकाच कारमध्ये पाहून स्थानिक चकित झाले आहे। एका खासगी शाळेच्या मुख्याध्यापकाची शाळेच्याच आवारात हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। शाळेत शिकणाऱ्या 2 विद्यार्थ्यांनीच मुख्याध्यापकांना चाकूने भोसकले। जगबीर सिंग पन्नू असं हत्या झालेल्या मुख्याध्यापकाचं नाव आहे। बेशिस्तीवरून ते 2 विद्यार्थ्यांना ओरडले होते। मुख्याध्यापक 4 चौघात ओरडल्याने विद्यार्थी नाराज झाले। त्यांनी संधी मिळताच मुख्याध्यापकांवर चाकूने अनेक वार केले, त्यानंतर ते फरार झाले। ही घटना हरियाणात घडली आहे। सध्या सुरू असलेल्या कावड यात्रेमध्ये एक भाविक चक्क सौरभ राजपूतच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून कावड घेऊन प्रवास करत असल्याचं समोर आलंय। मर्चंट नेव्ही अधिकारी सौरभ राजपूत याची काही दिवसांपूर्वी पत्नी आणि तिच्या प्रियकराने हत्या केली होती। भगवान शंकराचा भक्त असलेला 16 वर्षीय शिवम निळ्या ड्रम मधून गंगेचं पाणी असलेल्या कावड खांद्यावर घेऊन जातानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। आपल्या आक्रमक आणि वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले तेलंगणामधील गोशामहल विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे आमदार टी राजा सिंग यांनी काही दिवसांपूर्वी पक्षाचा राजीनामा दिल्याने खळबळ उडाली होती। दरम्यान आज भाजपाने राजा सिंग यांचा राजीनामा स्वीकारलाय। भाजपाने राजा सिंग यांचा राजीनामा स्वीकारल्याने हैदराबाद आणि गोशामहल मतदारसंघातील राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता आहे। पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात पंजाब प्रांतातील 9 प्रवाशांची गोळ्या घालून हत्या केल्याची घटना घडली आहे। गुरुवारी एका बसमधून या प्रवाशांचे अपहरण करण्यात आले होते। बलुचिस्तान प्रांतातील झोप परिसरात असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर सदर घटना घडल्याचं झोपचे अतिरिक्त आयुक्त नाविद आलम यांनी सांगितलंय। मिळालेल्या माहितीनुसार सशस्त्र बंडखोरांनी क्वेटाहून लाहोरला जाणाऱ्या बसमधील प्रवाशांचे ओळखपत्र तपासले, त्यानंतर बसमधून 9 प्रवाशांचे अपहरण करत त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आहेत। पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये मंगळवारी मध्यरात्री अनेक सरकारी कार्यालयांना एकामागून एक टार्गेट करण्यात आलं। या सरकारी कार्यालयांवर एका पाठोपाठ एक हल्ले करत स्फोट घडवून आणण्यात आले आहेत। ऑपरेशन बॉम्ब या नावाने पाकिस्तानात हे स्फोट घडवून आणले असून पाकमध्ये ऐलाने जंग सुरू झाली आहे। पाकिस्तानच्या पंजगुर, सुरत, केच आणि खारन सहित अनेक जिल्ह्यात एकूण 17 स्फोट करण्यात आले आहेत। या स्फोटाने पाकिस्तान हादरून गेलं असून बलुचिस्तान लिबरेशन फ्रंटने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे। अमेरिकेची अंतराळ संस्था नासा सध्या ट्रान्झिशनच्या टप्प्यातून जात आहे। रिपोर्टनुसार नासा 2000 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याच्या तयारीत आहे।
डोनाल्ड ट्रम्प यांच्या बजेट धोरणात झालेली मोठी कपात हे यामागचं कारण असल्याचं बोललं जातंय। अशा परिस्थितीत या निर्णयानंतर नासाच्या शास्त्रज्ञांवर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो। शिक्षण संचालनालयामार्फत केंद्रीभूत ऑनलाईन पद्धतीने सुरू असलेल्या 11वी प्रवेश प्रक्रियेअंतर्गत गुरुवारी 10 जुलैपासून दुसऱ्या फेरीची प्रक्रिया सुरू झाली असली। या अंतर्गत 10 ते 13 जुलै दरम्यान विद्यार्थ्यांना नाव नोंदणी, अर्जाच्या भाग 1 मध्ये दुरुस्ती, महाविद्यालयांचे पसंतीक्रम तसेच पहिल्या फेरीत प्रवेश न मिळालेल्यांना पुढील फेरीत प्रवाह व पसंतीक्रम भरण्यासाठी मुदत दिली आहे। अर्ज नोंदणीनंतर 14 ते 16 जुलै दरम्यान अर्जाची छाननी केली जाणार असून 17 जुलैला दुसऱ्या फेरीची यादी पोर्टलवर जाहीर केली जाईल। वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाच्या अखत्यारीत असलेल्या BSc नर्सिंग प्रवेशानंतर आता राज्याच्या आरोग्य विभागाच्या अंतर्गत असलेल्या जनरल नर्सिंग मिडवायफरी या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणून या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राबवली जाते। या प्रक्रियेत अर्ज दाखल करण्याची मुदत 19 जुलै आहे। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल आणि गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे। राज्यभरातून 9 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती। अंतिम निकालानुसार एकूण 31,786 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत। भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे प्रतिनिधित्व करणारे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांच्यासह ॲक्सिओम 4 मिशन आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून 14 जुलै 2025 रोजी परतणार आहे। ॲक्सिओम स्पेस या अमेरिकन अंतराळ कंपनीने सोशल मीडियावर ही माहिती जाहीर केली। 26 जून रोजी स्पेसएक्स ड्रॅगन अंतराळयान ISS वर पोहोचल्यापासून या चमूने 31 देशांचे 60 प्रयोग यशस्वीपणे पार पाडले आहेत। पेटीएम या डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्मने नवे 5 फीचर्स आणले आहेत। या नव्या 5 फीचर्समुळे आता डिजिटल व्यवहार आणखी सोपे आणि जलद होणार आहेत। तसेच वापरकर्त्यांच्या व्यवहारांची सुरक्षितताही आणखी वाढणार आहे। यामध्ये पेमेंट हिस्ट्रीमधून ट्रान्झॅक्शन लपवण्याची किंवा पाहण्याची सोय, UPI पेमेंट्स डाउनलोड करण्याची सोय, पर्सनलाइज UPI ID ची सोय, बॅलन्स तपासण्याची सोय, स्मार्टफोनच्या होम स्क्रीनवर QR कोड या 5 फीचर्सचा समावेश आहे। कॉमेडियन आणि अभिनेता कपिल शर्माच्या कॅनडामधील रेस्टॉरंटवर खालिस्तानी दहशतवाद्यांनी बुधवारी रात्री गोळीबार केला। कारमध्ये बसलेल्या एका व्यक्तीने कॅप्स कॅफेवर किमान 9 गोळ्या झाडल्या। काही दिवसांपूर्वीच कपिलच्या या रेस्टॉरंटचं उद्घाटन झालं होतं। या घटनेनंतर आता कपिलच्या मुंबईतील घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे। बाबर खालसा इंटरनॅशनल ग्रुपशी संबंधित हरजित सिंग लड्डीने कॅनडामधील रेस्टॉरंटच्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे। कपिल शर्माकडे वैयक्तिक सुरक्षा रक्षक असला तरी खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई पोलिसांनी त्याच्या घरी आणि फिल्म सिटीच्या सेटवर सुरक्षा वाढवली आहे। T20 क्रिकेटमध्ये गोलंदाजी करणं कोणत्याही गोलंदाजासाठी सोपं नसतं, कारण यात गोलंदाजाला त्याची क्षमता दाखवण्यासाठी फक्त 4 षटकं मिळतात। तरीही T20 क्रिकेटमध्ये दररोज काही ना काही विक्रम मोडले जात आहेत किंवा बनतायत। आता आयर्लंडचा अष्टपैलू खेळाडू कर्टिस कॅम्फरनं क्रिकेटमध्ये असा पराक्रम केलाय जो यापूर्वी कधीही पाहिला नव्हता। त्यानं सलग 5 चेंडूत विकेट घेऊन इतिहास रचला आहे। अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।